ठाकरे बंधूंची युती जाहीर केली असली तरी उमेदवारी अर्ज भरायला 3 दिवस शिल्लक असतानाही जागा वाटपाचं चित्र मात्र स्पष्ट नसल्याचं दिसतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची समसमान शक्ती असलेल्या काही वॉर्डातील तिढा अद्यापही कायम आहे। त्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंच्या युतीसोबत जाणार का याचीही अद्याप स्पष्टता नाहीये। पाहूयात। ठाकरे युतीची घोषणा मात्र जागा वाटपाचा तिढा। मराठी बहुल प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुकांचा संघर्ष, जागा वाटपावरून नाराजी, समेट्यासाठी जोर बैठका। शरद पवार राष्ट्रवादी पक्षही ठाकरेंसोबत येणार। महापालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे बंधूंची युती झाली, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिले असतानाही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं दिसतंय। मराठी माणूस आणि मुस्लिम या एम फॅक्टरवर ठाकरे बंधूंनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं मानण्यात येत आहे। मात्र मराठी बहुल भागात ज्या प्रभागात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद आहे त्या प्रभागांवरून वाद निर्माण झाल्याचंही सांगण्यात येत आहे। दादर, माहीम, वरळी, शिवडी, घाटकोपर, भांडूप, विक्रोळी अशा मराठी बहुल भागाकडे विशेष लक्ष आहे। मराठी बहुल भागात दोन्ही पक्षांची ताकद असल्याने काही प्रभागांवरून वाद आहे। मनसेला जागा वाटपात न्याय मिळत नसल्याने संदीप देशपांडेंच्या नाराजीची चर्चा आहे। दादर प्रभादेवीच्या बालेकिल्ल्यात 2 जागांवरून तिढा आहे। अखेरच्या टप्प्यात तोडगा निघालाय। दादरची वॉर्ड क्रमांक 192 ची जागा मनसेला देण्यात आली आहे। ठाकरेंची सिटिंग सीट असलेल्या प्रकाश पाटणकरांचा यात बळी देण्यात आलाय। यशवंत किल्लेदारांसाठी राज ठाकरेंनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला, तर प्रभादेवीत वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मनसेकडून संतोष धुरींचा बळी देण्यात आलाय। वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकरांच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार असणार आहे। आमदार सुनील शिंदेचे बंधू निशिकांत शिंदे हे सरवणकरांना आव्हान देणार आहेत। दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जागा वाटपात वाद होताना दिसतोय। हे वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेला काही सिटिंग जागा दिल्यात, यात नुकसान झाल्याचं सांगत संजय राऊतांनी युती आघाडीत नाराजी होत असते असं स्पष्ट केलंय। आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा पडायच्या, किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा, तिथे आमचे लोक नाराज झाले ना, व्यक्तिगत कशा करता येतात। आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना, त्यांची संधी गेली ना। आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात, कारण ही आघाडी आणि युती जी आहे हे एका विशिष्ट हेतूने झालेली असते। मुंबईचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे, भाजपच्या पराभवाचा विषय आहे। भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा अनेक पदं उपलब्ध होतात, त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल। तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या या युतीत सहभागी होणार का याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही। शरद पवार सोबत हवे आहेत असं सांगत त्यांना जागा सोडल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली। काल जयंतराव सतत उद्धवजींशी चर्चा करतात आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही। विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 111 भांडूप पूर्व मधून संजय राऊत यांचे दुसरे बंधू संदीप राऊत महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करतात। महत्वाची बाब म्हणजे या वॉर्डसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादीही आग्रही आहे। ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतही ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढतील असं दिसतंय। कल्याण डोंबिवलीत मनसेनं 50 जागांवर दावा केलाय। लवकरच AB फॉर्म वाटण्यासही सुरुवात होईल। दरम्यान ठाकरेंची युती 117 ते 120 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। त्याला भाजपने 150 जागांचं प्रत्युत्तर दिलंय। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसल्या तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकतो हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या।
आजपर्यंत संजय राऊत जे बोलले त्याच्या विरोधात झाले. त्यामुळे त्यांनी कितीही दावा केला की मुंबई महापालिकेमध्ये 115 जागा उबाटा गटाच्या येणार, तर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, खरी शिवसेना यांच्या जवळपास 150 जागा येतील, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सहभाग, इच्छुकांची नाराजी हे विषय अद्यापही सुटलेले नाही. पुढचे 2-3 दिवस रुसवे फुगवे आणि जोर बैठकांचं सत्र सुरूच राहील असं दिसतंय. श्रेयस सावंत आणि पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.